होते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी व साऱ्या विश्वाला वध्यावणारी शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजतीय जात ही जात मराठ्यांची. असाच एक राजा, असाच एक मराठा जो फक्त रयतेसाठी जगला, असाच एक नेता जो अन्यायाविरुद्ध लढला, असाच एक वीर पुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे. जात राहती आमच्या रक्तात वाटी राजे. तुफान गरजतो आग उगवतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो ज्ञान ठोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मंथन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहालचं प्रेमाचं निशाण आहे, ताजमहालचं प्रेमाचं निशाण आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागले होते. अवघ्या 50 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याची लांबी 4000 किलोमीटर होती. चीनच्या भिंतीला एक आदर्शच मानतो. अरे तर मग हे काय आहे? गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, अभिमान आहे मला या महाराष्ट्राच्या मातीचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. मला असे वाटते की खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर व्हायला पाहिजे. कारण का हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाटतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं पण टाट करून सांगा मराठे या मराठे शब्दाचा अर्थ काय आहे? मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी राहिलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा. मराठी वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे. सूर्य जर उगवला नसता, आकाशाचा रंग समजला नसता, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माले नसते, तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहायची सवय होती. त्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी असे होते. त्यात शाहिस्तेखानाने असे लिहिले की शिवराय आले आणि लहान मानातून तुफान वाऱ्यासारखे निघून गेले. त्याच वेळी शाहिस्तेखानाची बहीण आली आणि म्हणाली, भाईजान भाईजान मेरी बेटी लाभत है, मेरी बेटी लाभत है. त्यावेळी बोटे छाटलेले शाहिस्तेखान म्हणाला, शिवरायांचे मावळ तिला मुळीच पळवणार नाही, तर पळवली बेफिक्र राहा, शिवराय तिला पोटच्या लेकीसारखे सांभाळतील. अरे कोणता हा विश्वास दुश्मनांच्या महाराजांच्या चारित्र्यावर, अरे कोणता हा विश्वास दुश्मनांच्या महाराजांच्या चारित्र्यावर. शेवटी ती मुलगी तिथे सुद्धा पिंपळात लपून बसली होती. नंतर ती सापडली. घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातेला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही इथल्या महाराष्ट्राच्या मातीला. धन्यवाद.